नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण एका खूप गोड विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या मनाशी गप्पा मारतो का हो? तर ह्या मनातल्या गप्पा असतात ना, त्या खूप गोड, खोल असतात. जणू काही आपण आपल्या स्वतःच्या आतल्या जगात फेरफटका मारण्यासारखं. चला आपण थोड्या हलक्या पण विचार करायला लावणाऱ्या गप्पा मारूया. त्यात कुठले कुठले विषय येतात? मन, मनाचा स्वभाव, मनावर कोणाचं नियंत्रण असतं, मनाची ताकद आणि मनाची काळजी. तर यावर मी एक डिटेल व्हिडिओ लवकरच आणणार आहे. पण आपण हे सगळे विषय घेऊन येणारी एक प्रेरणादायी आणि मनात घर करून राहणारी कथा पाहणार आहोत. तर चला बघूया. या कथेचं नाव आहे मनाचं आरस पाणी. म्हणजेच काय? बघूया. एका गावात एक लहानशी मुलगी राहत होती. तिचं नाव आर्या. आर्याचं मन नेहमी गोंधळलेलंच असायचं. कधी भूतकाळाच्या आठवणी, तर कधी काय चुका झाल्या त्याची खंत करण्यात, तर कधी भविष्याची भीती तिला वाटत असे. तिला वाटायचं माझं मन का शांत राहत नाही. एके दिवशी ती गावाबाहेरच्या तलावाजवळ बसली होती. पाणी अगदी स्वच्छ होतं तलावाचं, पण ती थोडं दगड फेकते आणि पाण्यात तरंग उडतात. त्या क्षणी एक वृद्ध साधू तिच्या जवळ आले आणि म्हणाले, "अगं, पाणी गढूळ झालंय, त्यात तुझा चेहरा दिसतोय का बघ बरं." आर्या म्हणाली, "नाही दिसत, तरंग आहेत म्हणून दिसत नाही." साधू हसले, "हेच तुझ्या मनाचं आहे. जेव्हा तू चिंता, राग आणि भीतीचे दगड टाकतेस, तेव्हा मनाच्या पाण्याच्या तरंगावर तरंग उडतात आणि तुला तुझं खरं रूपच दिसत नाहीये. जर तू थांबलीस, शांत झालीस, तर पाणी स्थिर होईल आणि तू स्वतःला स्पष्ट पाहशील." त्या दिवसापासून आर्याने रोज काही मिनिट शांत बसणं सुरू केलं. हळूहळू तिचं मन आरशाप्रमाणे स्वच्छ झालं, शांत झालं. मग कशी वाटली कथा? चला पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आनंदी राहा. धन्यवाद.